नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत साईबाबांचं दर्शन करायला। आणि मित्रांनो, ते मंदिर स्थित आहे होडगी रोडला, त्याच्या अलीकडेच आहे आणि त्याच्या पुढे आहे सिद्धेश्वर साखर कारखाना। तर मित्रांनो, आपल्याला मंदिराचं दर्शन करायचं आहे। ते मंदिर कसं आहे मला पण माहिती नाही, मला फॅन लोकांनी सांगितलं की दादा खूप छान मंदिर आहे, तुम्ही एकदा तिथे जाऊन या। तर मित्रांनो, मी जातोय आणि तुम्हाला हे दर्शन घडवणार आहे साईबाबांचं। त्यांनी मला सांगितलं की खूप सुंदर मंदिर आहे, खूप बघण्यासारखं आहे। तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया साईबाबांचं दर्शन करायला। मित्रांनो, तर फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि खूप ऊन आहे, पण साईबाबांचं दर्शन आपल्याला करायचंच आहे। चला तर फायनली मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवर आलोय। आता आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे। आता आपण गेटवर यांची थोडी काही फी आहे, ती फी वगैरे देऊया आतमध्ये जाण्याची आणि आपण जाऊया आतमध्ये। तर चला फी आहे बघा हे। तर मित्रांनो, मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा नाही आहे। आम्हाला वाटलं की हेच आहे, इथून फक्त हे पर्यटन लोकांसाठी एक स्थळ आहे। तर आता आपण जाऊया तिकडे मंदिराकडे, चला। तर फायनली मित्रांनो, आपण साईबाबांच्या मंदिराच्या जवळ आलोय आता आणि तुम्हाला दिसतच असेल हा मंदिराचा परिसर। तुम्हाला मी दाखवतो, हे मंदिर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊया त्याच्या अगोदर इथं शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे, ते मी मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा। आता किती सुंदर मूर्ती आहे ना। आता आपण इथं आपले चप्पल वगैरे सोडूया आणि जाऊया मंदिराकडे। तर मित्रांनो, वातावरण इतकं भारी आहे इथं, खूप येऊन इथं मनाला आनंद भेटत आहे। बघा तुम्ही, मंदिर जवळ आल्यानंतर पण किती सुंदर दिसतंय। आणि तुम्हाला मित्रांनो, मंदिराच्या समोरचा परिसर दाखवतो आता बघा, किती सगळं हिरवं हिरवं दिसतंय ना। तर मंदिरात जाण्याच्या अगोदर इथं मंदिराच्या समोरच आपल्याला एक महादेवाची पिंड दिसली आहे आणि खूप सुंदर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो बघा। महादेवाची पिंड आहे आणि इथं पण छोटी पण आहे एक। तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर साईबाबांच्या समोरच खूप छान आणि आकर्षित असा नंदी आहे, तुम्हाला मी नंदी दाखवतो आता। तर मित्रांनो, थोडंच पुढे गेल्यानंतर खूप छान असं हवन पण केलेलं आहे, होम हवन आहे हे। तर मित्रांनो, थोड्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर साईबाबांची पालखी पण आहे, तर तुम्हाला मी पालखी पण दाखवतो आता आणि मग आपण साईबाबांचं दर्शन करूया। तर मित्रांनो, हे आहे साईबाबांची पालखी। तर मित्रांनो, आता आपण करूया साईबाबांचं दर्शन, तर चला। की जय। मित्रांनो, मूर्ती बघा साईबाबांची किती सुंदर आहे, किती आकर्षित आहे। शिर्डीला जाईन पायी चालत येईन,
पायी चालत नेलया सरदास बुरीवाल्यानं, पायी चालत नेलया सरदास बुरीवाल्यानं, पायी चालत नेलया सरदास बुरीवाल्यानं, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. छान खूप. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, आपल्याच हाताने आरती वगैरे झाली, तर खूप छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं येऊन मंदिरामध्ये. तर मित्रांनो, अजून तुम्हाला मंदिराचा पुढचा पण परिसर मी दाखवतो, कारण डायरेक्ट आपल्याला आतमध्ये बोलवलं आरती करण्यासाठी आणि आजचा मान मला मिळाला, तर मी खरंच खूप भाग्यवान आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्येच इथं श्री स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे. खूप छान वाटत आहे मंदिरामध्ये बघायला. आणि तिकडं पण श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर या. तर मित्रांनो, शेगावचे श्री गजानन महाराज यांची इथं मूर्ती आहे. खूप छान वाटत आहे. आता आपण मंदिराच्या थोडं बाहेर जाऊया आणि बाहेरचा पण परिसर बघूया थोडा. चला. एकदम मित्रांनो मन रमून जात आहे, असं वाटत आहे की इथंच थांबावं. तर मित्रांनो, आता मला समोर एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसली, ते मूर्ती पण मी तुम्हाला दाखवतो. येते बघा, मंदिराच्या समोरच बाळू मामाची पण एक छोटा फोटो आहे इथं, आणि इथं गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा. तर फायनली मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि ऊन पण खूप लागत आहे, कारण आता 12 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे आता सोलापूरला. तर चला. मित्रांनो, आपला थोडा प्रवास झालेला आहे आणि तुम्हाला इथं दिसतच असेल की गर्दी फुल आहे. तर मित्रांनो, आम्ही एका हॉटेलमध्ये आलोय आणि तिथं भेटते एकदम स्पेशल अशी दाल चावल. तर मित्रांनो, आता आम्ही लाईटली थोडी दाल चावल खाणार आहोत, कारण भूक लागली आहे. मित्रांनो, खूप वेळेनंतर, कारण खूपच गर्दी होती. बघा तुम्ही, इकडे गाड्या वगैरे कशा पार्क करून इकडे लोक उभा राहून खात आहे. तर मित्रांनो, आता आपण दाल चावल घेतलोय, खाऊन जाऊया आपल्या घरी. तर फायनली मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.